नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझी सकाळची सुरुवात रांगोळीपासून झाली आहे. आधी मी अंगणात रांगोळी टाकली. मग मी सकाळचा स्वयंपाक गुळाच्या पोळीचा बेत होता माझा. मग मी लागणारं साहित्य घेतलं आहे. कणिक घेतली आहे आधी. कणकीमध्ये छान मीठ टाकलं आहे ना, हाताने एकत्र करून घेतलं आहे मी. मग मी कणिक मीठ टाकल्यानंतर भिजवून घेतली कणिक. छान गोळा तयार करून घेतला कणकीचा आणि मग त्याला 10 ते 15 मिनटं मी छान कपड्याने झाकून ठेवलं. झाकल्यानंतर मी गूळ हा किसून घेतला. त्याच्यामध्ये मी मिक्सरमध्ये जे बारीक करून घेतलं होतं खोबरं, शेंगदाणे आणि विलायची, ते मी गुळाच्या सारणमध्ये टाकलं आहे. हाताने छान एकत्र करत आहे मी छान. मला चमच्याने वगैरे नाही जमत, हातानेच छान होते माझ्या. एकत्र झाल्यानंतर माझी कणिक छान मळली होती, छान झाली होती. मग एक मी छोटासा कणकीचा गोळा घेतला आणि त्याच्यामध्ये जे गुळाचं सारण, म्हणजे आधी जाड पातेली लाटून घेतली मी. जाड पातेली लाटल्यानंतर जे माझं गुळाचं जे सारण आहे ते मी त्यामध्ये भरलं. छान छोटासा गोळा घेतला मी गुळाचा. छान त्याला म्हणजे लाडूसारखं करून घेतलं मी आणि मग छान त्या पोळीमध्ये भरून त्याला मोदकसारखं बनवून घेतलं आहे बघा. छान मोदकासारखं बनवून घेतलं आहे आणि मग त्याला हलक्या हाताने प्रेस करायचं आणि नंतर मग मी त्याला कोरपाटावर ठेवून त्याची पोळी लाटून घेतली. पोळी ही हलक्या हातानेच लाटायची, कारण का ती कसं कोळपाटाला चिपकू शकते, म्हणून हलक्या हातानेच लाटायची असते. पोळी तयार झाली आहे माझी आता. पोळी तयार झाल्यानंतर मी गॅस चालू केला. आधी पोळी तयार करून घेतली, नंतर मी गॅस चालू केला, कारण की गुळाची पोळी आहे, तवा जास्त गरम नसायला हवा. तव्याला छान तूप लावून घेतलं. तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी पोळी टाकली. त्यावरती पोळी टाकल्यानंतर मी पोळीला छान तूप लावून घेतलं आणि पोळी पलटवून घेतली. बघा किती छान फुगून राहिली आहे, लुसलुसीत वाटून राहिली आहे. छान झाली माझी गुळाची पोळी तयार. खूप टेस्टी झाली होती गुळाची पोळी बघा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर जरूर करा. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. शुभ संध्याकाळ.